हॅलो, मी डॉक्टर सचिन वाघ, प्लास्टिक अँड कॉस्मेटिक सर्जन, स्पर्श क्लिनिक, नाशिक. आणि आपण आज बोलणार आहोत ब्रेस्ट रिडक्शन सर्जरी याविषयी. सो व्हॉट इज ब्रेस्ट रिडक्शन सर्जरी? म्हणजे अशा मुली किंवा स्त्रिया ज्यांचं काही कारणास्तव, उदाहरणार्थ तयार होतानाच ब्रेस्टचा साईज किंवा व्हॉल्यूम जास्त असतो, त्यांचे ब्रेस्ट हे हेवी किंवा जड असतात, त्यांचा शेप हा बेडप असतो. प्रेग्नन्सी किंवा फीडिंग केल्यानंतर त्या ब्रेस्टचं सॅगिंग खूप जास्त होतं किंवा वजन जास्त कमी झाल्यामुळे त्या ब्रेस्टचा शेप किंवा साईज ही जास्त राहून जाते. आणि या कारणांमुळे त्या पेशंट्सला पाठीत दुखणं, मानेला दुखणं, पोश्चर वाकडी होणं, वारंवार स्किनला इन्फेक्शन्स होणं, ब्रा स्क्रॅप्सचं पेन होणं किंवा सोशली अनकम्फर्टेबल वाटणं, हवे ते कपडे घालता न येणं, असे प्रॉब्लेम्स होतात. या मुलींना किंवा स्त्रियांना ह्या ब्रेस्ट रिडक्शन सर्जरीद्वारे फायदा होतो. तो ह्या कॅन्डिडेट्सने विचार करावा ब्रेस्ट रिडक्शन सर्जरी करण्याविषयी. सो हे एक्झॅक्टली करतात काय ब्रेस्ट रिडक्शनमध्ये? तर जो एक्सेस किंवा एक्स्ट्रा टिश्यू असतो ब्रेस्टचा, स्किनचा किंवा जी चरबी असते एक्सेस अति, तर ती चरबी, ती स्किन, ते फॅट आपण काढतो. उरलेल्या ब्रेस्ट टिश्यूला आपण रिमोल्डिंग करतो, त्याला एक चांगला शेप देतो. निपल किंवा अरिओला जे खूप खाली गेलेलं असतं त्याला आपण वरती आणतो आणि हे केल्याने ब्रेस्टची साईज, शेप हा इम्प्रूव्ह होतो आणि त्यामुळे होणारे जे प्रॉब्लेम्स असतात, नेक पेन, बॅक पेन, शोल्डर पेन, हे कमी होतात. सो एक्झॅक्टली दिस इज कॉल्ड एज ब्रेस्ट रिडक्शन सर्जरी. हे कोणी करावे? इन्व्होल्युशनल हायपरट्रॉफी ऑफ ब्रेस्ट, म्हणजे ज्या स्त्रियांची किंवा मुलींचे जन्मतः वाढताना ब्रेस्ट टिश्यू मोठा झालेला असतो, त्या मुलींनी पोस्ट प्रेग्नन्सी किंवा पोस्ट फीडिंग बाळाला दूध पाजल्यानंतर ज्या ब्रेस्टची सॅगिंग होते, वजन खूप कमी जास्त झाल्यामुळे ब्रेस्ट टिश्यूला सॅगिंग होतं आणि ह्या कारणांमुळे वारंवार स्किनला इन्फेक्शन होणं, पाठ दुखणं, मान दुखणं, अशा गोष्टी होतात. त्या स्त्रियांनी किंवा मुलींनी या ब्रेस्ट रिडक्शन सर्जरीचा उपयोग करून घ्यायला हवा. तर कशी करतात ही प्रोसिजर एक्झॅक्टली? सर्वप्रथम आपण आपले ब्रेस्ट टिश्यू असेस करतो. त्या स्किनचा थिकनेस किंवा जाडीसाठी एक्सेस किंवा एक्स्ट्रा टिश्यू किती आहे, किती सॅगिंग होतं आहे, त्या स्किनमुळे काही वारंवार इन्फेक्शन होत आहेत का, त्या सर्व गोष्टींचा क्लिनिकली एक्झामिन केल्यानंतर आपण ब्रेस्ट रिडक्शन सर्जरी करण्याचा निर्णय घेत असतो. ऑन द डे ऑफ सर्जरी, म्हणजे सकाळी ऑपरेशनच्या अगोदर आपण स्किनला काही मार्किंग करतो. हे मार्किंग कशासाठी? तर जो एक्स्ट्रा टिश्यू आहे तो काढण्यासाठी आपल्या सर्जरी दरम्यान हेल्प व्हावी, यासाठी आम्ही मार्किंग करत असतो. निप्पलची पोझिशन कशी असायला हवी, ती आयडियली कुठे असायला हवी, किती टिश्यू ठेवायचा आहे, किती काढण्याचा आहे, ह्या गोष्टींना आपल्याला ह्या मार्किंगमुळे हेल्प होत असते. पूर्ण भूल दिली जाते, म्हणजे जनरल अनेस्थेशिया. पूर्ण भूल देऊन आपण पेशंटला झोपवण्यात येतं आणि त्यानंतर या केलेल्या मार्किंग्सद्वारे आपण त्या ठिकाणी कट्स घेतो. या कट्सद्वारे एक्स्ट्रा टिश्यू काढला जातो. उरलेला टिश्यू आपण रिमोल्ड किंवा रिशेप करतो आणि निप्पलची पोझिशन आपण हवी त्या ठिकाणी आणतो. ऑपरेशननंतर पेशंटला काही ड्रेसिंग दिली जाते आणि काही स्पोर्ट्स ब्रा हे वापरल्याने त्या टिश्यूला हेल्प होते चांगलं रिमोल्डिंग किंवा चांगलं रिशेपिंग करण्यासाठी. पोस्ट ऑपरेटिव्हली पेशंटला काय काळजी घ्यायची असते? सो ॲज वी डिस्कस, डे केअर सर्जरी असल्याकारणाने संध्याकाळी आपण पेशंटला असेस करतो. पेशंट अलर्ट आहे, कॉन्शियस आहे, त्रास काही नाही, हे बघून संध्याकाळी पेशंटला डिस्चार्ज करता येतं. 3 ते 5 दिवस पेशंटला ड्रेसिंग दिलेली असते आणि काही स्पोर्ट्स ब्रा वापरायचे असतात. थोडं पेन, डिस्कम्फर्ट, टाईटनेस ऑफ चेस्ट, ह्या गोष्टी पेशंट अनुभवतं. त्यासाठी काही मेडिसिन दिलेल्या असतात. अँटीबायोटिक, पेनकिलरद्वारे हे सिम्प्टम आपल्याला कमी करता येतात. 5व्या दिवशी म्हणजे 5th पोस्ट ऑपरेटिव्ह डेला आपण पेशंटला ओपीडीला बोलवतो आणि ह्या बल्की ड्रेसिंग्स निघतात. त्यानंतर मोस्ट ऑफ द वुंड्स ह्या आपण ओपन ठेवतो, कारण तोपर्यंत आपले टाके बऱ्यापैकी भरलेले असतात. काही अँटीबायोटिक ऑइंटमेंट याची मालिश केल्यामुळे आपली जखम स्वच्छ राहते, त्याला कुठलं इन्फेक्शन बसत नाही. 5th डे नंतर पेशंटला अंघोळ करता येते. तिला स्पोर्ट्स ब्रा आणि अँटीबायोटिकच्या ऑइंटमेंटद्वारे जखमेंची काळजी घेता येते. काही मेडिसिन्स आपण 5 to 10 डेजसाठी देत असतो. साधारणपणे 3 आठवड्यांना, 3 वीक्सला जखमा ह्या बऱ्यापैकी भरलेल्या असतात आणि अंदाजे 3 महिने लागतात आपल्या ब्रेस्टला फायनल शेप येण्यासाठी. सो जरी 3 वीक्सला आपली जखम भरलेली असते, तरी फायनल रिझल्ट ऑफ द सर्जरी इज सीन आफ्टर 3 मंथ्स. सो फायदे काय आहेत या सर्जरीचे? या सर्जरीद्वारे आपल्या ब्रेस्टला एक चांगला शेप मिळतो. त्यामुळे होणारं बॅक पेन, नेक पेन, शोल्डर पेन हे कमी होतं.
जी आपली पाठ वाकडी होते किंवा आपली पोश्चर खराब होते ती इम्प्रूव्ह होते. ब्रास स्ट्रॅपमुळे होणारं पेन कमी होतं. पेशंटला होणारे वारंवार स्किन इन्फेक्शन्स कमी होतात. तसेच पेशंटचा सेल्फ कॉन्फिडन्स बूस्ट होतो आणि आपल्याला हवे ते कपडे पेशंटला घालता येतात. सो बरेच फायदे आहेत ह्या ब्रेस्ट रिडक्शन सर्जरीचे आणि त्यामुळे जर तुम्ही विचार करत असाल ब्रेस्ट रिडक्शन सर्जरी करण्यासाठी तर नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि विल गो अहेड विथ द ब्रेस्ट रिडक्शन सर्जरी टू इम्प्रूव्ह ऑल युअर सिम्प्टम्स. थँक यू.